31 ऑक्टोबर 1984ला काय झालं होतं माहिती आहे? नाही माहिती ना? हीच तर आपली सर्वात वाईट गोष्ट आहे की आपण कोणती पण घटना लवकरात लवकर विसरतो. याच कारणामुळे आपला देश सतत कोणा ना कोणाच्या गुलामगिरीमध्ये राहत गेला आहे. चला सांगतो. ही घटना आहे जिला तुम्ही आयरन लेडी म्हणतात, त्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर घडलेली घटना आहे. दिल्लीच्या रस्त्यावर 31 ऑक्टोबर 1984ला नरसंहार झाला होता. या नरसंहारमध्ये शीख लोकांची अतिशय निर्मम प्रकारे हत्या करण्यात आली होती. शीख लोकांना जबरदस्ती घराच्या बाहेर ओढून, त्यांना गुरुद्वाराच्या बाहेर काढून, त्यांना टायराच्या मधामध्ये फसून जिवंत आग लावण्यात आली होती. असं म्हटलं जाते की 8 ट्रकामध्ये त्रिलोकपुरी इलाक्यामधून शीख लोकांचे शव भरून दिल्लीच्या बाहेर नेण्यात आले होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हा किती मोठा नरसंहार होता. रंगनाथ आयोगाच्या रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलं की या नरसंहारमध्ये 300 शीख लोकांची निर्मम प्रकारे हत्या करण्यात आली होती. आणि याच रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की ही हिंसा होत असताना पोलीस तिथं येत जात असे, पण हिंसा करणाऱ्याला ते थांबवायला तयार नव्हती. तर हे सगळं कोणी केलं? तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी. तेव्हा सत्ता कोणाच्या हातात होती? काँग्रेसच्या. जर काँग्रेसनी मनावर घेतलं असतं तर ही हिंसा ते अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करू शकले असते, थांबवू शकले असते. पण त्यांना ही हिंसा थांबवायची नव्हती. त्यांना इंदिरा गांधींच्या हत्येचा बदला हा निर्दोष शीख लोकांची हत्या करून घ्यायचा होता. म्हणून त्यांनी ही हिंसा थांबवली नाही. ही हिंसा झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र राजीव गांधी यांना विचारण्यात आलं की या सगळ्या हिंसेवर तुम्ही आपली काय प्रतिक्रिया देणार? तेव्हा राजीव गांधी म्हणाला की जब कोई बड़ा पेड़ गिरता है तो जमीन हिलती जरूर है. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एका संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती जर असं वक्तव्य करू शकतं तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं? विचार करा. हे स्वतःला उच्च समजतात आणि तुम्हाला किडेमाकोडे. म्हणजे यांची विचारधारा ही कोण्या पद्धतीची आहे तुम्ही समजू शकता. यांना देशाशी आणि देशातल्या लोकांशी काहीही मात्र देणं घेणं नाही. यांना फक्त सत्ता ही भोगायची असते. आता याच्यानंतर काँग्रेसचे काही चमचे कमेंटमध्ये येऊन बकबक नक्की करणार. तुम्ही करा, त्याबद्दल मला काही देणं घेणं नाही. पण कमेंट करताना तोंड आवरून करा. जर तुमची कमेंट मला खटकली तर तुमची चड्डी उतरवायला मला वेळ लागणार नाही. जय हिंद, जय शिवराय, सीताराम.